नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीक विमा वाटपाला आजपासून सुरुवात झालेली आहे. त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेचा जो 6वा हप्ता आहे, तर तो काल रात्रीपासूनच अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ लागला आहे. तुम्हाला पण हप्ता आला आहे का? नक्कीच चेक करा. कारण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा आणि नमो शेतकरीचे 2000 असे एकत्र येऊ लागलेत. शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही मागील 2 दिवस झाले नमो शेतकरीचा 6वा हप्ता तसेच पीक विम्याची वाट बघत होता. तशा प्रकारे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सुद्धा सांगितलं होतं की 31 मार्चच्या आधी आम्ही पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करू. तसेच नमो शेतकरीचा जो 6वा हप्ता आहे तो सुद्धा जमा करू असं आश्वासन दिलं होतं. परंतु शेतकरी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की 30 मार्चला होता गुढीपाडवा आणि 31 मार्चला होती रमजान ईद आणि 2 दिवस झालं बँकांना सुट्टी होत्या आणि त्यामुळेच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा पण जमा झाला नाही आणि नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये पण जमा झाले नाहीत आणि त्यामुळेच काल संध्याकाळी अनेक शेतकऱ्यांनी मिळून डायरेक्ट कृषी मंत्र्यांना फोन केला की तुम्ही तर बोलला की 31 मार्चच्या आधी आम्ही पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देऊ, तसेच नमो शेतकरीचा 6वा हप्ता पण खात्यावर देऊ. आमच्या खात्यावरती 1 रुपया पण आला नाही. नेमकं तुम्ही असं का करत आहात? असं जेव्हा कृषी मंत्र्यांना फोन करून विचारलं, तेव्हा त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की हे बघा, 30 मार्चला होता गुढीपाडवा आणि 31 मार्चला रमजान ईद. 2 दिवस सर्व बँकांना सुट्टी होती आणि त्यामुळेच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले नाहीत. त्यामुळे आज, उद्या, परवा असे 3 दिवस पीक विमा आणि नमोचे 2000 एकत्र सोडण्याचा आदेश स्वतः कृषी मंत्र्यांनी दिला आहे. मागील 2 दिवस बँकांना सुट्टी असल्यामुळे हे पैसे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये येऊ शकले नाहीत. परंतु आज 12 जिल्हे, उद्या 12 जिल्हे आणि परवा 12 जिल्हे असे टोटल 36 जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात हे दोन्ही हप्ते एकत्र देण्याची सूचना म्हणजेच नमोच्या 6व्या हप्त्याचे पैसे देण्याची सूचना अधिकाऱ्यांना दिली आहे. तसेच पीक विम्याचा जो फंड आहे तर तो राज्य सरकारचे जे कृषी मंत्री आहेत म्हणजेच माणिकराव कोकाटे त्यांनी विमा कंपन्यांना दिले आहेत. विमा कंपन्यांनी पण बँकेमध्ये हे पैसे सोडले आहेत. परंतु 2 दिवस झालं बँक बंद असल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे सोडण्यात आले नाहीत. परंतु आज पुन्हा बँका सुरू झाल्या आहेत. त्यामुळे आज दिवसभरात शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा आणि नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये असे एकत्र सोडत आहेत आणि ते आजच तुमच्या खात्यावरती काही शेतकऱ्यांना सकाळी सुद्धा आज जमा झाल्याचा मेसेज आलेला आहे. आता तुम्हाला तुमच्या बँकेचा मेसेज आलाय का ते एकदा बघा. कदाचित तुमच्या खात्यावरती पैसे येऊन पडलेही असतील आणि तुम्ही बघायचं विसरून गेला असाल. कारण आता डायरेक्ट बँका चालू झाल्यात आणि बँका चालू झाल्या तुमच्या खात्यावरती हे पैसे जमा व्हायला सुरुवात देखील झालेली आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही तुमच्या बँकेचे खाते एकदा चेक करून घ्याच. यामध्ये कोणकोणत्या बँकांमध्ये पैसे सोडण्यात आले आहेत आणि त्या बँकांची नावे सुद्धा राज्य सरकारच्या लिस्टमध्ये सामील केलेली आहेत. तर त्या बँका कोणकोणत्या आहेत, त्या बँकांची नावे सुद्धा आम्ही सांगणार आहे आणि कोणकोणत्या 12 जिल्ह्यामध्ये आज पैसे सोडण्यात आलेले आहेत त्याची लिस्ट सुद्धा सांगणार आहे. शेतकरी मित्रांनो, आता एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा की हे जे दोन्ही पैसे एकत्र पाठवण्यात आलेले आहेत तर ते एकदमच सर्वोच्च सर्व जिल्ह्यांमध्ये एकत्र पाठवलेले नाहीत. तर यासाठी आज 12 जिल्हे, उद्या 12 जिल्हे आणि परवा 12 जिल्हे असे तुम्हाला 2-3 दिवसाच्या टप्प्याटप्प्यांमध्ये हे पैसे पाठवण्यात आले आहेत. शेतकरी मित्रांनो, आता या ठिकाणी लक्षात ठेवा की मागील 2 दिवसामध्ये सुट्टी होती आणि त्या सुट्टीच्या कारणाने बँका बंद असल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे जमा झालेले नाहीत. परंतु आज या 12 जिल्ह्यांमध्ये 100% नमोचे 2000 आणि पीक विम्याचे 20000
अशा प्रकारे तुमच्या खात्यावरती हा लाभ आज वितरित होत आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, यामध्ये पीक विम्याचा जो लाभ आहे तर तो कोणकोणत्या बँकांमध्ये आज वितरित होत आहे, तसेच कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये सोडलेला आहे याची सुद्धा माहिती आपण पाहूया। परंतु या ठिकाणी शेतकरी मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांना हा 20,000 रुपयाचा विमा भेटणार नाही, तर फक्त काही ठराविक शेतकऱ्यांनाच हा पीक विमा 20,000 रुपयाचा भेटणार आहे। यामध्ये बघा, सोयाबीन पिकासाठी सर्वात जास्त पीक विमा आलेला आहे। तसेच तुम्ही कोणकोणती पिके त्यामध्ये नोंदवली गेली आहेत त्यानुसार तुमचा पीक विमा जो आहे तर तो राज्य सरकारच्या माध्यमातून सोडण्यात आलेला आहे। मागील 2 दिवस सुट्टी असल्याने आज पीक विमा आणि नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता असे दोन्ही एकत्र सोडण्याचे आदेश 2 दिवसाच्या पाठीमागे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिले होते। ज्या कंपन्यांना पीक विमा सोडण्याचे आदेश दिले होते त्या कंपन्यांचे सुद्धा आता स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे की आम्ही पीक विमाचा जो हप्ता होता तर तो बँकेमध्ये सोडला आहे। परंतु शेतकरी मित्रांनो, मागील 2 दिवस झालं तुम्ही ज्या पीक विम्याची आणि नमो शेतकरीची वाट बघत होता तर अजून कसा जमा झाला नाही, अजून पैसे आले कसे नाहीत, तर एक लक्षात ठेवा शेतकरी मित्रांनो, बँकांना होती सुट्टी आणि बँकांना सुट्टी आहे म्हटल्यावर तुमच्या खात्यामध्ये पैसे कोण टाकणार हा प्रश्न उभा राहतो। त्यामुळे आता काळजी करण्याची काहीही गरज नाही। बघा, आज बँका चालू झाल्या त्यामुळे तुमच्या खात्यावर पैसे येणारच। बघा, आज कोणकोणत्या बँकांमध्ये पीक विमा आणि नमो शेतकरी योजनेचे 2,000 जमा होणार आहेत त्या बँकांची लिस्ट जी आहे तर ती राज्य सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आली आहे। त्यामुळे आज 100% पीक विमा आणि नमो शेतकरी योजनेचे 2,000 जमा होणारच। तर कोणकोणत्या बँकांमध्ये जमा होणार आहेत ते नक्की बघा, कारण की शेतकरी मित्रांनो, 2024 ते 2025 या 4-5 महिन्यांमध्ये अशा पण काही बँका आहेत की त्यांचे IFSC कोड चेंज झाले आहेत, म्हणजेच त्यांचा IFSC कोड बदलले आहेत, तर यामधून काही वगळण्यात देखील आलेले आहेत। त्यामुळे इथे लक्ष देऊन बघा की कोणकोणत्या बँका चालणार आहेत ज्यामध्ये आज पीक विमा आणि नमो शेतकरी योजनेचे 2,000 येणार आहेत। ज्या पीक विमा आणि नमो शेतकरीची 2,000 ची तुम्ही इतक्या आतुरतेने वाट बघत होता तर ती आता पूर्ण होणार आहे। आणि 2 दिवसाच्या पाठीमागे ज्या सुट्ट्या होत्या त्यामुळे बँकेतील कर्मचारी कोण नव्हते, त्यामुळे तुमच्या खात्यावर हे पैसे आलेले नव्हते, हे तुम्ही लक्षात घ्या। या ठिकाणी आता आपण पाहूया की कोणकोणत्या 12 जिल्ह्यामध्ये नमोचा हप्ता आणि पीक विमाचा हप्ता आज जमा करण्याचा आदेश कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिला आहे। कारण की 2 दिवसाच्या आधी माणिकराव कोकाटे यांनी अधिकाऱ्यांना ऑर्डर दिली होती, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा आणि नमोचे 2,000 जमा झालेले नव्हते, त्यामुळे शेतकरी संतप्त होते। अनेक शेतकऱ्यांनी डायरेक्ट कृषी मंत्र्यांना फोन सुद्धा केला होता की तुम्ही तिकडून नमोचा हप्ता सोडलाय तर म्हणताय, पण पीक विम्याचे पैसे सोडले तर म्हणताय, परंतु आमच्या खात्यावरती अजून पैसे आले नाहीत। त्यावर कृषी मंत्री स्पष्टपणे बोलले की 2 दिवस गुढीपाडवा आणि रमजान ईद होती। तर बघा शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला महत्त्वाच्या ज्या बँकांमध्ये हा पीक विमा सोडण्यात आलेला आहे त्या बँकांची लिस्ट इथे सांगणार आहे। त्यामुळे लगेचच शेतकरी मित्रांनो, तुम्हाला कोणकोणत्या 12 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा आता सोडलेला आहे त्याची लिस्ट सुद्धा सांगणार आहे। यामध्ये पहिली बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, दुसरी पंजाब नॅशनल बँक, तिसरी बँक ऑफ बडोदा, चौथी बँक ऑफ इंडिया, पाचवी बँक ऑफ महाराष्ट्र, 6वी युनियन बँक ऑफ इंडिया, 7वी कॅनडा बँक, 8वी सेंट्रल बँक ऑफ इंडिया, 9वी इंडियन ओव्हरसीज बँक, 10वी इंडियन बँक, 11वी पंजाब अँड सिंध बँक, 12वी UCO बँक, 13वी ॲक्सिस बँक, 14वी सिटी युनियन बँक, 15वी धनलक्ष्मी बँक, 16वी ICICI बँक लिमिटेड, 17वी IDBI बँक लिमिटेड, 18वी IDFC फर्स्ट बँक, 19वी कर्नाटक बँक, 20वी कोटक महिंद्रा बँक,
21वी फेडरल बँक, 22वी HDFC बँक, 23वी लक्ष्मी विलास बँक आणि 24वी म्हणजे येस बँक. आता आपण पाहूया की कोणत्या कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये हे पैसे येणार आहेत. तर पहिलं आहे रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, धाराशिव आणि पालघर.